हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन माय चॅनल लर्न वेल बेसिक. मित्रो, आज आपण दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या टी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या सेकंड पेपरमधील इंग्लिश विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरासह व स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. टी परीक्षा नोव्हेंबर 2025, दुसरा पेपर इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरासह व स्पष्टीकरणासह. मी या ठिकाणी या प्रश्नपत्रिकेचा सेट डी घेतलेला आहे. Question 31. Choose the correct phrasal verb to fill in the blank. Kailas tried his level best but could not dash dash his examination. कैलासने सर्वोत्तम प्रयत्न केला पण तो परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकला नाही, या अर्थाचं वाक्य आहे हे. त्याच्यामुळं यशस्वी होण्यासाठी असणारी या ठिकाणी फ्रेझल वर्ब घ्यावा लागेल आपल्याला. ऑप्शन नंबर 3 पहा, गेट थ्रू. गेट थ्रू म्हणजे टू सक्सीड, यशस्वी होणे. ॲन्सर येईल याचं ऑप्शन नंबर 3, गेट थ्रू. क्वेश्चन 32. आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज एन एरर. दीज काइंड ऑफ ट्राउजर्स आर रॅदर एक्सपेन्सिव्ह टू बाय, नो एरर. तर इथं कोणत्या ABCD पैकी कोणत्या पार्टमध्ये एरर आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर पार्ट ए जो आहे, पहिलाच पार्ट, दीज काइंड ऑफ ट्राउजर्स आलेला आहे. या ठिकाणी काय पाहिजे होतं, दीज काइंडच्या ऐवजी दीज काइंड्स असं पाहिजे होतं. त्यामुळं ऑप्शन नंबर 1 ए हे या ठिकाणी आन्सर येईल. क्वेश्चन 33. चूज द अल्टरनेटिव्ह दॅट बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द गिवन इडिओम. टू स्पिल द बिन्स. आता टू स्पिल द बिन्स मीन्स गुप्त माहिती उघड करणे. आता या अर्थाचं एक्सप्रेशन कोणतं आलं या ठिकाणी, ऑप्शन नंबर 4, टू रिव्हील सिक्रेट इन्फॉर्मेशन. क्वेश्चन 34. रिअरेंज द जम्बल्ड पार्ट्स ऑफ द सेंटेन्स विच आर लेबल्ड PQRS टू प्रोड्यूस ए मिनिंगफुली करेक्ट सेंटेन्स. PQRS यांचा काय लावायचं आहे, करेक्ट सिक्वेन्स लावून मिनिंगफुल करेक्ट सेंटेन्स तयार करायचा आहे. तर अशा पद्धतीनं सिक्वेन्स लागेल पहा. फर्स्ट येईल, आय एम लुकिंग फॉर अ सन इन लॉ. सेकंड येईल, हू वूड बी अ गुड हजबंड. थर्ड येईल, टू माय डॉटर. फोर्थ येईल, अँड हू वूड ऑल्सो हँडल माय बिझनेस वेल. तर हा सिक्वेन्स आहे ऑप्शन नंबर 2, QSRP. Question number 35. Choose the suitable articles to fill in the blanks. One of dash dash most common causes of malnutrition is dash dash unhealthy lifestyle. तर या ठिकाणी बघा, मोस्ट कॉमन हे थर्ड फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह आहे, सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. त्याच्यामुळं द हे या ठिकाणी आर्टिकल येईल. तर डॅश डॅश अनहेल्दी लाईफस्टाईल. आता अनहेल्दी यू या स्वरानं या ठिकाणी अनहेल्दीची सुरुवात झालेली आहे आणि स्वराने सुरुवात व स्वरासारखा उच्चार होत असेल तर त्या ठिकाणी आपण ॲन हे आर्टिकल घेतो. त्यामुळं उत्तर येईल ऑप्शन नंबर 2, द ॲन. क्वेश्चन 36. चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. फर्स्ट, कोलंबस इन्व्हेंटेड अमेरिका. तर हे वाक्य चुकीचं आहे ग्रॅमॅटिकली. कोलंबस डिस्कवर्ड अमेरिका पाहिजे होतं. जी गोष्ट अगोदरच अस्तित्वात असते आणि ती शोधून काढली तर डिस्कवर्ड असा या ठिकाणी शब्दप्रयोग असतो, आणि अस्तित्वात नसलेली गोष्ट शोधून काढली तर ते इन्व्हेंटेड अशा प्रकारचा या ठिकाणी शब्द येतो. सेकंड, ही डिनायड टू टेक द मनी. या ठिकाणी ही डिनायड टेकिंग द मनी असं पाहिजे होतं. त्यामुळे हे वाक्य चुकलेलं आहे. थर्ड पहा, ही वॉज लुकिंग मी. तर लुक ॲट अशी फ्रेज आहे च्याकडे पाहण्यासाठी. ही वॉज लुकिंग ॲट मी असं वाक्य पाहिजे होतं. त्यामुळं थर्ड सेंटेन्स ही चुकलेलं आहे. फोर्थ सेंटेन्स पहा, ही हंग द पिक्चर ऑन द वॉल. हे मात्र ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स आहे. ऑप्शन नंबर 4 हे आन्सर येईल. क्वेश्चन 37. चूज द करेक्ट प्रेपोजिशन्स टू फिल इन द ब्लँक्स. Buddhism teaches that freedom dash dash desires will lend to escape dash dash sufferings. तर या ठिकाणी दोन्ही ठिकाणी फ्रॉम ठेवल्यानंतरच मिनिंगफुल सेंटेन्स तयार होत आहे.
ऑप्शन नंबर 3 हे ॲन्सर येईल याचं. क्वेश्चन नंबर 38. चूज द अल्टरनेटिव्ह विच इज क्लोजेस्ट इन मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड इन द सेंटेन्स. माय फ्रेंड यूज्ड टू रिगेल अस विथ ॲनेक्डोट्स. तर आता या ठिकाणी पहा, या वाक्याचा अर्थ काय होतो? माझा मित्र चुटके सांगून मनोरंजन करायचा. यूज्ड टू म्हणजे भूतकाळातली एखादी सवय सांगण्यासाठी यूज्ड टूचा आपण वापर करतो. तर इथं बघा, रिगेलचा अर्थ काय होतोय? टू एंटरटेन. ऑप्शन नंबर 2 ॲन्सर येईल. आता बाकीचे ऑप्शन पहा. बोर मीन्स कंटाळवाणे, हरॅस मीन्स छळ करणे, फ्लॅटर मीन्स स्तुती करणे. त्यामुळं ॲन्सर याचं एंटरटेन मनोरंजन करणे, ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 39. चूज द अल्टरनेटिव्ह विच इज अपोजिट इन मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड. ही क्लाइम्ड अप ए स्टेशनरी वॅगन. तर स्टेशनरीचा अर्थ काय होतो? स्थिर. आता स्टेशनरीचा अपोजिट वर्ड आपल्याला लिहायचा आहे. अर्थातच मुव्हिंग येईल, ऑप्शन नंबर 1 मुव्हिंग. तरी दुसरे पर्याय पहा. स्पीडिंग मीन्स वेगवान, शंटिंग मीन्स रूळ बदल, स्टँडिंग मीन्स उभे. त्यामुळे ॲन्सर येईल ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 40. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. व्हर्सॅटाईल हे करेक्टली स्पेल्ड वर्ड आहे. त्यानंतर पहा, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड ॲन्सर द क्वेश्चन्स बाय सिलेक्टिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ज. क्वेश्चन नंबर्स 41 to 45. हा पॅसेज तुम्ही वाचू शकताय. बडनी ठाकूरवर दिलेला पॅसेज आहे, त्याखालचे क्वेश्चन्स पहा. क्वेश्चन नंबर 41. बडनी ठाकूर ऑफन रिमेंबर्ड हिज ॲन्सेस्टर्स बिकॉज. तर याचं उत्तर अर्थातच पर्याय क्रमांक 3 येईल. ही वॉज नॉट हॅपी विथ हिमसेल्फ. बघा, उत्तरामध्ये जर आपण पाहिलं तर फ्रस्ट्रेटेड ओल्ड मॅन बडनी ठाकूर असा उल्लेख आला आहे. त्यामुळे ही वॉज नॉट हॅपी विथ हिमसेल्फ अशा पद्धतीचं ॲन्सर या ठिकाणी असेल, ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 42. ठाकूर टोल्ड स्टोरीज अबाउट हिज ॲन्सेस्टर्स वेनेवर ही. तर याचं उत्तर येईल ही वॉज एनकरेज्ड बाय समवन ऑर फ्रेंड्स. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. याचं कारण विथ अ लिटल प्रॉम्प्टिंग ही वूड लॅप्स इन टू ए रेमिनिसेंट मूड. अशा पद्धतीनं वाक्यरचना आलेल्या पॅसेजमध्ये प्रॉम्प्टिंग असा शब्द आलेला आहे. त्यामुळे त्याचं उत्तर स्वाभाविकपणे हेच येणार. 43. द इम्पॅक्ट ऑफ द स्टोरीज ऑन हिज फ्रेंड्स वॉज दॅट दे डॅश. तर स्टोरीजचा इम्पॅक्ट जो आहे वेअर ग्रेटली अम्युज्ड. ॲन्सर काय येईल? वेअर ग्रेटली अम्युज्ड टू द मर्थ ऑफ हिज ऑडियन्स असा शब्दप्रयोग अवतारामध्ये आलेला आहे. त्यामुळं वेअर ग्रेटली अम्युज्ड ॲन्सर येईल. क्वेश्चन नंबर 44. द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ हिज स्टोरीज वॉज दॅट दे. तर याचं उत्तर येईल ऑलवेज हॅड समथिंग न्यू टू ऑफर. बघा, हे उत्तर असण्याचं कारण काय? तर उल्लेख आलेला आहे इम्प्रोवायझिंग फॅन्सीफुल डिटेल्स पॅसेजमध्ये. क्वेश्चन नंबर 45. हिज ॲटिट्यूड टू हिज ॲन्सेस्टर्स वॉज वन ऑफ. तर याचं उत्तर काय असणार आहे? ॲडमायरेशन, ऑप्शन नंबर 2. कारण काय? तर बडनी ठाकूर वॉज नेव्हर टायर्ड ऑफ एक्स्टॉलिंग द एक्सप्लॉइट्स ऑफ हिज ॲन्सेस्टर्स असं या ठिकाणी वाक्यरचना आलेल्या आहे पॅसेजमध्ये. त्यामुळे ॲडमायरेशन हे याचं उत्तर येईल. 46. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. डॅश डॅश वर्ड टू डॅश डॅश वाईज इज सफिशियंट. तर म्हण आहे पहा, अ वर्ड टू द वाईज इज सफिशियंट. मराठीमध्ये याचा अर्थ शहाण्याला एक शब्दसुद्धा पुरेसा असतो किंवा शहाण्याला शब्दाचा मार असा अर्थ होतो. ऑप्शन नंबर 4 ए द हे या ठिकाणी उत्तर येईल. क्वेश्चन नंबर 47. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. पीपल हू आर ॲवर्स डॅश डॅश हार्डवर्क जनरली डू नॉट सक्सीड डॅश डॅश लाईफ. या ठिकाणी ॲवर्सचा अर्थ कळला पाहिजे. ॲवर्स मीन्स प्रतिकूल किंवा विरुद्ध.
मग आता या ठिकाणी टू आणि इन हे शब्द ठेवल्यानंतर या हे वाक्य अर्थपूर्ण होत आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 टू इन असं उत्तर या ठिकाणी येईल. क्वेश्चन नंबर 48. आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द गिवन लाईन. ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड. तर हे वाक्य जे दिलेलं आहे तो बघा साधारणपणे जी वाक्यरचना असते त्यापेक्षा वेगळी वाक्यरचना या ठिकाणी केलेली आहे. शब्दांचा क्रम बदलून जर वाक्यरचना केली तर त्या ठिकाणी असलेला फिगर ऑफ स्पीच असतो इन्व्हर्जन. ऑप्शन नंबर 3. 49. चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ द गिवन सेंटेन्स. अ लेडी मिशनरी गेव हिम ए ब्लॅक बो. तर इथं लक्षात घ्यायचं हिम आणि हिम हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आलेलं आहे आणि ब्लॅक बो हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आलेलं आहे. मग हिम हे ऑब्जेक्ट सब्जेक्ट म्हणून वापरताना हिनं सुरुवात होईल. ऑप्शन नंबर 1 आन्सर असेल ही वॉज गिवन ब्लॅक बो बाय अ लेडी मिशनरी. क्वेश्चन नंबर 50. चूज द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन फॉर द गिवन सेंटेन्स. रमेश सेड टू द ॲस्ट्रॉलॉजर वेन शॅल आय गेट ॲट हिम. तर रमेश आस्क्ड द ॲस्ट्रॉलॉजर वेन ही वुड गेट ॲट हिम हे करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 51. सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट द अल्फाबेट्स अरेंज्ड अकॉर्डिंगली विल फॉर्म ए मिनिंगफुल वर्ड. तर आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा विचारले जातात त्यावेळेस पर्यायाकडून जाणं सोयीस्कर ठरतं. आपण पर्यायाकडून जर गेलोत तर ऑप्शन नंबर 4 जो आहे 426173 या नंबरचे अक्षरं जर आपण ठेवली तर नॅचरल असा शब्द तयार होतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे आन्सर असेल. क्वेश्चन 52. चूज द करेक्ट सिम्पल सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. ही फिनिश्ड हिज होमवर्क अँड पुट अवे हिज बुक्स. त्याने त्याचा गृहपाठ संपविला आणि पुस्तके ठेवून दिली या अर्थाचं वाक्य आहे. हे कंपाऊंड सेंटेन्स आहे आणि याचं आपल्याला करायचं आहे सिम्पल सेंटेन्स. आता पहा कंपाऊंड सेंटेन्सचं सिम्पल सेंटेन्स करत असताना मूळ वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे ही दक्षता घ्यावी लागते. इथं जर आपण पाहिलं तर पहिला जो ऑप्शन आहे हॅविंग फिनिश्ड हिज होमवर्क ही पुट अवे हिज बुक्स म्हणजे गृहपाठ पूर्ण करून त्याने त्याची पुस्तके ठेवून दिली. तर वाक्याचा अर्थ बदलत नाही त्यामुळं हेच आन्सर असेल. तर आता दुसरे ऑप्शन्स आपण या ठिकाणी बघू. 2 नंबरचा ऑप्शन पहा. ही फिनिश्ड हिज होमवर्क टू पुट अवे हिज बुक्स. पुस्तके ठेवून देण्यासाठी त्याने त्याचा गृहपाठ पूर्ण केला. तर हे वाक्य येणार नाही असा अर्थ निघत नाही मूळ वाक्यातून. ऑप्शन नंबर 3 पहा. पुटिंग अवे हिज बुक्स ही फिनिश्ड हिज होमवर्क. पुस्तके ठेवून देऊन त्याने गृहपाठ पूर्ण केला हा या अर्थ मूळ वाक्यातून निघत नाही. 4था ऑप्शन पहा. ही पुट अवे हिज बुक्स टू फिनिश हिज होमवर्क. गृहपाठ पूर्ण करण्यासाठी त्याने पुस्तके ठेवून दिली तर हे येत नाही. त्यामुळं ऑप्शन नंबर 1 जो आहे ते करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 53. नेम द अंडरलाइन क्लॉज इन द गिवन सेंटेन्स. द हाऊस वेअर द ॲक्सिडेंट ऑकर्ड इज नियर बाय. म्हणजे काय ज्या ठिकाणी अपघात घडला ते घर जवळपास आहे. आता घर हाऊस या नामाबद्दल विशेष माहिती दिलेली आहे वेअर द ॲक्सिडेंट ऑकर्ड मध्ये. त्यामुळं वेअर द ॲक्सिडेंट ऑकर्ड हे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. क्वेश्चन नंबर 54. चूज द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री फॉर द गिवन सेंटेन्स. द लायन इज द मोस्ट फेरसियस ऑफ ऑल ॲनिमल्स. आता इथं एक लक्षात घ्यायचं 1 ऑफ दची रचना असलेल्या सुपरलेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करताना व्हेरी फ्यूचा वापर होतो. इथं दिलेलं वाक्य हे 1 ऑफ दची रचना असलेलं नाही त्यामुळं व्हेरी फ्यूनं या वाक्याची सुरुवात होणारच नाही. या वाक्याची सुरुवात होईल नो अदरने आणि नो अदर ॲनिमल इज ॲज फेरोसियस ॲज द लायन हे त्याचा ॲन्सर असेल. आता 4था पर्याय याच्याचा अगदी जवळचा वाटतो पण चुकीचा आहे. 4था पर्याय काय नो अदर ॲनिमल आर म्हटले तर नो अदर ॲनिमल आर अशी रचना होत नाही.
नो अदर ॲनिमल्स आर अशी रचना होते आणि त्यामुळे ते मुळात ग्रामॅटिकली चुकीचं वाक्य आहे. या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 आन्सर येईल. क्वेश्चन 55. स्टेट व्हॉट पार्ट ऑफ स्पीच इज द अंडरलाईन वर्ड. माय व्ह्यूज आर क्वाईट इन अकॉर्डन्स विथ दोज ऑफ द युनिव्हर्सिटी कमिशन. आणि दोजला अंडरलाईन केलेले आहे. आपल्याला हे कोणत्या प्रकारचं प्रोनाउन आहे विचारले. अर्थात हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे. दिस, दॅट, दीज, दोज ही डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 आन्सर येईल. 56. आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. द वर्ल्ड हॅज बीन इन्फेक्टेड विथ अवर इल मॅनर्स. तर ही प्रेझेंट परफेक्ट टेन्सची पॅसिव्ह रचना या ठिकाणी दिलेली आहे. मग रचना ॲक्टिव्ह असू द्या किंवा पॅसिव्ह असू द्या, टेन्स तोच असतो. प्रेझेंट परफेक्ट टेन्स ऑप्शन नंबर 3 हे त्याचा आन्सर येईल. 57. चूज द वर्ड नियरेस्ट इन मिनिंग टू द गिवन वर्ड. असिमिलेट. आता असिमिलेटचा अर्थ काय होतो? आत घेणे किंवा आत जिरविणे. आणि या शब्दाच्या जवळच्या अर्थाचा शब्द आपल्याला निवडायचा आहे. अगदी सिनोनिम विचारलेलं नाही, पण जवळचा अर्थ असेल असा शब्द विचारलेला आहे. या ठिकाणी ॲब्सॉर्ब म्हणजे काय? तर शोषून घेणे. त्यामुळे हेच ॲन्सर जवळचं आहे. आरेंजचा अर्थ होतो मांडणे किंवा व्यवस्था करणे. रिसिव्हचा अर्थ मिळणे किंवा स्वीकारणे. असेंबल म्हणजे एकत्र येणे. मग ॲब्सॉर्ब आणि असिमिलेट ही जवळच्या अर्थाचे शब्द आहेत. ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन 58. चूज द वर्ड अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड. डिअर्थ. डिअर्थ म्हणजे कमतरता. आता डिअर्थचा अपोजिट मिनिंगचा आपल्याला वर्ड शोधून काढायचा आहे. एक्स्ट्रावॅगन्स म्हणजे काय? तर उधळपट्टी. डिफिशियन्सी म्हणजे कमतरता. ॲबंडन्स म्हणजे विपुलता. आणि स्कार्सिटी म्हणजे टंचाई किंवा कमतरताच. त्यामुळे याचा आन्सर येईल विरुद्धार्थाचं ॲबंडन्स, विपुलता. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन 59. चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन. अ पर्सन हू डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड ऑर गॉड्स. देव आहे असे न मानणारा. देव आहेत असे न मानणारा तर आपण काय म्हणतो? नास्तिक म्हणतो. नास्तिक या अर्थाचा इंग्लिशमध्ये शब्द कोणता आहे? तर अथेइस्ट. ऑप्शन नंबर 4 आन्सर असेल. बाकी रेशनलिस्ट म्हणजे बुद्धिप्रामाण्यवादी. त्यानंतर फिलॅटेलिस्ट मीन्स टपाल तिकिटाचा संग्रह करणारा. आणि फिलॅन्थ्रोपिस्ट मीन्स परोपकारी. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 अथेइस्ट हे उत्तर येईल. क्वेश्चन नंबर 60. सिलेक्ट द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. द अक्युज्ड डॅश डॅश टू द जज फॉर मर्सी. एखाद्या गोष्टीसाठी कळकळीची विनंती करणे यासाठी अपील हा शब्द वापरला जातो. त्याचप्रमाणे न्यायालयास विनंती करणे या संदर्भात अपील असा शब्द वापरला जातो. त्यामुळे या ठिकाणी उत्तर येईल अपील्ड. ऑप्शन नंबर 1. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, TET संदर्भात असे विविध व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.